डाळ आणि तांदळाची खिचडी आज आपण करणार आहोत. आलू बिर्याणी तुम्ही म्हणू शकता. सगळे मसाले घरीच तयार करून आपण कोणतेही मसाले बाहेरचे न वापरता घरचेच मसाले सगळे वापरणार आहोत आणि एकदम चमचमीत अशी वेगळ्या पद्धतीची आलू बिर्याणी आज आपण करणार आहोत. तुम्ही आलू बिर्याणी किंवा आलू खिचडीसुद्धा म्हणू शकता. तर रेसिपी खूप सोपी आहे. आपण ही घरच्याच साहित्यापासून सगळे मसाले तयार करून ही आलू बिर्याणी बनवली आहे. तर चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे 1 वाटी तांदूळ घेतले आहेत. तर कोलम तांदूळ आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. तर इथं अर्धी वाटी मसुरीची डाळ घेतली आहे. आता ही डाळ आणि तांदूळ आपल्याला छान मिक्स करायचे आहे आणि निवडून पण घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने आपल्याला डाळ पण घ्यायची आहे, म्हणजे आपली आलू बिर्याणी एकदम परफेक्ट होईल. आता तांदूळ 2-3 वेळेस स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. तर हे साईडला ठेवून देऊया आपण. आता आपले मसाले आपल्याला बनवायचे आहेत. तर गॅसवर तावा ठेवला आहे. तावा छान गरम करून घेतला आहे. आता याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला खोबरं टाकायचं आहे. खोबरं पण छान भाजून घ्यायचं आहे. कोणतेही मसाले भाजायचे असतील ना, कधी पण ताव्यावर भाजायचे, म्हणजे कोणत्याही पदार्थाला खूप छान फ्लेवर येते. मसाल्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने अर्धा चमचा जिरं घेतला आहे. जिरं पण छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एकदम बारीक गॅस करून आपल्याला हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता इथं 10 ते 12 हिरवी मिरची घेतली आहे. मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मिरचीसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. पहिल्यांदा तेल वगैरे काहीही न टाकता अशीच भाजून घ्यायची आहे. थोडीशी भाजली ना, त्याच्यामध्ये थोडंसं 2-3 थेंब तेलाचे टाकायचे आहेत आणि तेलामध्ये छान मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे. तर मिरची पण छान खमंग भाजून घ्यायची आहे. कच्ची मिरची नका ठेवू, नाही तर आपली खिचडी तेवढी छान, खिचडी किंवा आलू बिर्याणी तेवढी छान होणार नाही. हे मसाले आपल्याला सगळे थंड करून घ्यायचे आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यावर मिरची आपल्याला आणि खोबरं हे सगळं टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही पण याच पद्धतीनं करा, म्हणजे तेवढीच परफेक्ट तुमची ही आलू बिर्याणी होईल. आता अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. आता 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा पण घ्यायचा आहे. माझ्याकडचं आलं ना संपलं होतं आणि आमच्या इकडचं भाजीवाली आली नव्हती, तर त्याच्यामुळे मी काही इथं आलं टाकलेलं नाही आहे. तुम्ही टाकायला विसरू नका. 1 इंच आल्याचा तुकडा. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. आता हे साईडला ठेवूया. तर इथं मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतले आहेत. बटाट्याचे साल काढून घेतले आहेत. आता हे मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला 10 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे बटाटे लवकर काळे पडणार नाहीत. तर बघू शकता आपले बटाटे खूपच पांढरे शुभ्र आहेत. थोडंसं आता मीठ टाकूया आणि बाकीचं आपण टमॅटो आणि कांदे कापून घेऊयात. मध्यम आकाराचा 1 टमॅटो घेतला आहे. तर मी ही खिचडी किंवा आलू बिर्याणी दोघांसाठी बनवत आहे. तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये सगळे मसाले, कांदा, टमॅटो, बटाटे जास्त वापरा. तर इथे एक मध्यम आकाराचा टमॅटो घेतला आहे, त्याचे 4 भाग केले आहेत. कांदासुद्धा एक मध्यम आकाराचा घेतला आहे. ते छान उभ्या स्लाईसमध्ये पातळ कापून घेतला आहे. आता एका कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 तेजपत्ता आणि 10 ते 15 कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत आणि ते छान परतून घेतल्यावर याच्यामध्ये उभा स्लाईस कापलेला कांदा पण टाकायचा आहे. आता हे सुद्धा छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कांदा हलकासा कलर चेंज झाल्यावर आपल्याला हे हिरवी मिरचीचं वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे. हे जे आपण वाटण बनवलेलं आहे ना, याचा वास इतका मस्त येत होता ना, तर एकदा या पद्धतीची सुद्धा तुम्ही आलू बिर्याणी करून बघा. आता हे छान आपल्याला तेलामध्ये वाटण परतून घ्यायचं आहे. जर आलू बिर्याणी वगैरे करायची असेल ना, तर कडकडीत तेलामध्ये छान फोडणी द्यायची, म्हणजे फोडणी ना छान खमंग बसते. तर आता त्याच्यामध्ये आपण टमॅटो जे कापून ठेवला होता ते टमॅटो याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचा आहे. आता हे छान आपल्याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनिट छान परतून घेतल्यावर जे आपण डाळ तांदूळ छान धुवून घेतले होते त्याचं पूर्ण पाणी निथळून घेतलं आहे. हे तांदूळ आणि डाळसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहेत आणि या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाला पूर्ण तांदूळ आणि डाळला लागला पाहिजे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहेत. 2 मध्यम आकाराचे बटाटे किंवा आलू घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे. आलू बिर्याणी करता वेळेस ना बटाटे जास्त बारीक कापायचे नाहीत, नाहीतर ते पूर्ण खिचडीमध्ये किंवा आलू बिर्याणीमध्ये मॅश होऊन जातात.
म्हणून जेव्हाही आलू बिर्याणी करसाल ना, तेव्हा बटाट्याची साईज किंवा आलूची साईज थोडी मोठीच ठेवा. आता ह्याच्यामध्ये 1.5 वाटी आपण 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतली होती, त्याच्यासाठी आपण 3 वाट्या पाणी घेणार आहोत. आता हे पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता दिसायला पण खूप मस्त दिसते आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे, पण तुम्हाला खूप जास्त आवडेल. जेव्हा तुम्ही करसाल ना, तर तुमचे मुलं किंवा तुमचे घरचे फॅमिली सगळं चाटून पुसून ही आलू बिर्याणी खातात. तुम्ही नक्की ट्राय करा. त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे. आता पुन्हा छान मिक्स करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी अजून ॲड होत नाही आहे, कारण हे ना छोटं कुकर असल्यामुळे दुसऱ्या मोठ्या कुकरमध्येही मी आलू बिर्याणी बनवणार आहे. हे सगळं आपल्याला मोठ्या कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे सगळे मसाले असेच बनवायचे आहेत, म्हणजे तुमची ही आलू बिर्याणी तितकीच परफेक्ट होईल. ह्याच्यामध्ये आपल्याला दही वगैरे काहीही वापरायचं नाही आहे. बिना दह्याची झटपट होणारी बिर्याणी आहे ही. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तर कुकरचं ढक्कन आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि 3 शिट्ट्या फुल गॅसवर करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे छोटं कुकर असेल तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला करायची असेल तर 2 शिट्ट्या बारीक गॅसवर तुम्ही करून घेणार आहात आलू बिर्याणीसाठी. तर मी तर मोठ्या कुकरमध्ये केल्यामुळे मी 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. तर आपली आलू बिर्याणी तयार आहे. बघू शकता किती मस्त झालेली आहे, मोकळी झालेली आहे, एकदम झटपट होणारी आपली आलू बिर्याणी तयार आहे. आता एका प्लेटमध्ये आपण सर्व करूया. ही आलू बिर्याणी मस्त गरमागरम खायची खूप मस्त लागते. तर बघू शकता तुम्ही ही आलू बिर्याणी सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या लंचला, रात्रीच्या डिनरला कधीही बनवू शकता. एकदम पोटभरीचं आलू बिर्याणी आहे. तर या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा, कारण आता खूपच उन्हाळा सुरू आहे आणि किचनमध्ये इतकी गरम होतं आहे ना, तर तुम्ही ही झटपट होणारी आलू बिर्याणी नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके, बाय.